ओके. अच्छा. आता मला सगळ्यात पहिले तुझं नाव, तुझी इयत्ता आणि शाळेचं नाव सांग. येस मॅम. माझं नाव स्नेहल परमेश्वर गायकवाड आहे आणि माझ्या शाळेचं नाव शिव पार्वती माध्यमिक विद्यालय वाघोली. हे धाराशिव म्हणजे जिल्हा आहे आणि मी इयत्ता 10वी मध्ये शिकते. ओके. एक मिनिट हं. अच्छा. आता मला सांग तू कधीपासून यू कॅटअपल्टचे क्लासेस अटेंड करतेस? म्हणजे मी म्हणजे जेव्हा माझी 8वी म्हणजे 8वीचं जे अर्ध वर्ष होतं ना, म्हणजे NMSच्या परीक्षा नुकत्याच संपल्या होत्या. तेव्हापासून क्लास करते म्हणजे 8वीची जी NMSची परीक्षा असते ती जेव्हा संपल्या होत्या तेव्हा त्याच्या 1 महिन्याच्या नंतर म्हणजे डिसेंबर पासून. डिसेंबर 2023? येस मॅम. हो. अच्छा. ठीक आहे. अच्छा. मला सांग तुझा आवडता विषय कोणता आहे आणि का आवडतो तुला तो विषय? येस मॅम. मला बायोलॉजी हा विषय खूप आवडतो आणि बायोलॉजी मध्ये त्यातल्या त्यात म्हणजे जे मानवाबद्दल जे काही विज्ञान आहे ते मला जाणून घ्यायला खूप आवडतं. कारण म्हणजे मला आधीपासूनच खूप कुतूहल आहे की मानवाचं जे बॉडीचं स्ट्रक्चर आहे ते कसं असतं, ते कशाप्रमाणे काम करतं. मला हे म्हणजे जाणून घ्यायला खूप आवडतं आणि मला डॉक्टर बनायचं आहे त्याच्यामुळे पण मला बायोलॉजी हा विषय खूप आवडतो. तसं तर मला गणित पण खूप आवडतं पण जास्त बायोलॉजी आवडतं. अच्छा. फक्त बायोलॉजीच आहे जे तुला सगळ्यात जास्त आवडतं? बायोलॉजी आणि गणित. अच्छा. गणित का बरं आवडतं? गणित म्हणजे त्यातले जे प्रॉब्लेम असतात ते सॉल्व्ह करायला खूप आवडतं. जसं की आता जेव्हा मला करमत नाही तेव्हा सर्जिकल प्रॉब्लेम घेत असते गणितामधले आणि ते सॉल्व्ह केल्यानंतर असं फ्रेश वाटतं. म्हणजे ते म्हणजे जितकं आणि ते वेग आपल्याला बुद्धीचा वेग पण वाढतो की आपण जितके फास्ट ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तसं तसं ना म्हणजे आपल्याला फास्ट गणित पण सोडवायला म्हणजे समजतं आणि आपण जे डिसिजन घेतो ते गणितामुळे म्हणजे फास्ट कळतं की आपण हा प्रॉब्लेम कोणत्या प्रमेयानुसार किंवा कोणत्या व्यत्यासानुसार आपण सोडवू शकतो. हा आपण त्या प्रश्नाला बघून डिसिजन घेऊ शकतो. तर डिसिजन घेण्याची जी क्षमता आहे ते गणितामुळे प्राप्त होते असं मला वाटतं. व्हेरी गुड. ओके. अच्छा. मला सांग तू काही ठरवलेस तुला काय बनायचंय मोठं झाल्यावर? हा, तू मला आता बोललीस ना डॉक्टर बनायचंय तुला. येस मॅम. ओके. अच्छा. मग तुला 10वी नंतर तर ऑब्व्हियसली तुला सायन्सच घ्यावं लागेल. ठीक आहे. अच्छा मला सांग तुझी शाळा किती लांब आहे घरापासून? म्हणजे 1 किलोमीटर लांब आहे. अच्छा. ठीक आहे. तू कुठे ट्युशन लावलीस का? नाही. कुठे नाही लागलं. ओके. मग आता शाळेचा होमवर्क आणि ऑनलाईन क्लास ह्या सगळ्यामधून सेल्फ स्टडीचा टाइम कसा काढतेस तू सध्या? क्वेश्चनचं मला पण आन्सर माहिती नाही. म्हणजे याचं तुम्हीच म्हणजे मॅनेज करायला शिकवलं होतं. मला तर हे पहिलं असं सगळं डोक्यावरूनच जायचं ते सेल्फ स्टडीसाठी टाइम कसा काढायचा. आणि आमच्या स्कूलमधले जे शिक्षक आहेत ते खूप अभ्यास देतात आणि त्याच्यामधून तुम्ही सांगितलं की टाइम कसा मॅनेज करायचा. तुमचं जे सेशन झालं आणि तुम्ही जे मला टिप्स देता सारखं तर त्याच्यामधून पण टाइम मॅनेजमेंट कशी करायची हे समजलं आणि तुम्ही जी पोमोडोरो टेक्निक सांगितली होती ते पण त्याचा मी आता यूज करते त्याच्यामुळे सेल्फ स्टडीसाठी पण टाइम भेटतो. अच्छा. मग तू कोणत्या टायमिंग मध्ये करतेस सेल्फ स्टडी? किती वाजता साधारण करतेस? 5 ते 6 वाजेपर्यंत करते सकाळी. अच्छा.
ठीक आहे. तुला भाऊ बहीण किती आहेत? मला एक भाऊ आहे आणि एक बहीण आहे. ओके. आणि ते काय कितवीला आहेत आता? माझा भाऊ आता 5वीला आहे आणि बहीण 8वीला आहे. ऑनलाईन क्लास अटेंड करताना काही प्रॉब्लेम्स तुमचा ना येतात का तुला आता? ब्रेक होतो. आवाज ब्रेक होतो तुमचा. आवाज ब्रेक होतोय. अच्छा, आता येतोय ठीक? आता हा येतोय? येतोय. हा. हा. येस ओके. मॅम. मी विचारत होते की ऑनलाईन क्लास अटेंड करताना काही प्रॉब्लेम्स येत आहेत का तुला? नाही तेच म्हणजे त्याच्यामध्ये ना लॅपटॉप हँग व्हायचं पण म्हणजे कम्प्युटर अटकायचा तुझा आवाज लॅपटॉप. ब्रेक होतोय. थांब, तुझा पण आवाज ब्रेक होतोय. एक मिनिट लॅपटॉप थांब. मी एक मिनिट आता थांब. मी ना माझं एक मिनिट थांब. मी ना माझ्या मोबाईल नेट कनेक्ट करते लॅपटॉपला. थांब. आवाज येस मॅम येतो तो आवाज. ओके. ओके. आता मला सांग. हा हा तू मला सांगत होतीस की ऑनलाईन क्लासमध्ये काही म्हणजे क्लास अटेंड करताना काही प्रॉब्लेम येतो का? हा म्हणजे तसं काही प्रॉब्लेम येत नाही पण जो लॅपटॉपचा कर्सर आहे ना तो माझा सारखाच अटकतोय. मी तुम्हाला सांगितलं होतं. बाकी काय नाही होत म्हणजे अच्छा. बाकी सगळं क्लास करायला काही अडचण नाही होत. ओके. एकदा तू पूजा मॅमशी बोललीस का ह्याच्याबद्दल? पूजा मॅमला किंवा संगीता मॅमला एकदा सांग हे, कारण की आता सध्या मी डायरेक्टली मी त्या टीमशी म्हणजे मी काम नाही करते ते वालं ना. तर तुला संगीता मॅम किंवा पूजा मॅमला सांगा. पूजा मॅमला पण नको सांगूस, संगीता मॅमलाच सांग की असं असं, किंवा एक सगळ्यात बेस्ट त्यांचा टोल फ्री नंबर असतो ना, त्याच्यावर कॉल कर ना त्यांना. येस मॅम हो करेन मी. हा, ठीक आहे. अच्छा. अच्छा, असं आहे का, असं कोणता सब्जेक्ट आहे जो ऑनलाईन क्लासमध्ये शिकवलेला समजत नाहीये नीट किंवा थोडं अवघड वाटतोय जे शिकवलं जात आहे ते समजायला? असा कोणताच सब्जेक्ट नाही कारण प्रत्येक शिक्षक ही त्यांची जबाबदारी खूप म्हणजे कर्तव्याने आणि एकनिष्ठेने पार पाडतात आणि त्यांनी जे शिकवलेलं ना ते समजतं पण म्हणजे खूप इझिली ते सांगतात आणि मध्ये मला ते इंग्लिश मीडियममधून घेत होते ते आता मला वाटलं होतं की ते इंग्रजी मीडियममधलं आणि मराठी मीडियम हे दोन करून घेतात आता. पण मला वाटलं होतं की जे इंग्रजी मीडियममधून ते समजावून सांगणार आहे ते समजतंय का नाही. पण आता समजतंय म्हणजे त्याची पण गरज आहे आम्हाला कारण आता 10वी नंतर तर इंग्रजीमधूनच सगळे विषय घ्यावे लागतील. तर खरंच त्यांचा म्हणजे ते PPT शेअर करतात आणि त्याच्यामध्ये खूप असं डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगतात. त्याच्यामुळे सगळे डाऊट पण क्लिअर होतात असं कोणता विषय नाही. ओके. मग आता तुला काय काय फायदे झाले तुला आतापर्यंत ऑनलाईन क्लासमुळे ते सांग. येस मॅम.
फायदे म्हणजे खूप सारे फायदे झाले. जसं की आता परीक्षेच्या टायमिंगमध्ये जी जास्तीची रिव्हिजन करावी लागत होती, जी घोकंपट्टी करावी लागत होती, सगळ्या विषयांचं पाठांतर करून जो मी पहिला अभ्यास करायचे, प्रत्येक विषयाचं मी पाठांतर करायचे, फक्त गणित सोडलं तर. आणि आता ते जे पाठांतर मी करत होते ते पाठांतर करायची मला गरज नाही, कारण प्रत्येक जे चॅप्टरचं जेवढं काही आहे ना ते सगळं क्लिअर होऊन जातं. तर पाठांतर करायचं जास्त म्हणजे पाठांतर करायची गरजच राहत नाही. आणि जी आपण रिव्हिजन करतो तर ती रिव्हिजन आपल्या क्लासची रेकॉर्डिंग बघून पण होऊन जाते. तर टाईम खूप वाचतो परीक्षेच्या टायमिंगमध्ये. आणि सगळे जे विषय आहेत ते पण पटकन समजून जातात. ओके, ठीक आहे. मला सांग, तू महिन्याला म्हणजे महिन्यातून सगळे क्लास अटेंड करतेस, की तुझे कधी काही मिस होतात क्लासेस? नाही, मी सगळीकडेच अटेंड करते. असं कदाचित मला मला आतापर्यंत आठवतं एवढं तर मी जास्त क्लास बुडवले नाहीत. एखादा दुसरा म्हणजे वर्षातूनच एखादा दुसरा किंवा 3 म्हणू शकतो. असे मी क्लास ते पण काही अडचण असेल तर बुडवते. नाहीतर मी सहजासहजी क्लास तर बुडवत नाही. ओके. अच्छा. आणि मला सांग, शाळेमध्ये जे शिकवलं जातं आणि ऑनलाईन क्लासमध्ये जसं शिकवलं जातं त्याच्यात काही फरक आहे का? हो मॅम, खूप सारा फरक आहे. म्हणजे जे शिक्षक असतात शाळेतले ते पण चांगलं सांगतात, पण त्यांच्यासमोर आपली जी शंका असते, जे डाऊट्स असतात ते आपण व्यक्त करू शकत नाही. म्हणजे सगळ्यांसमोर असं विचारू शकत नाही, हे असं नाही, हे असं असतं, किंवा हे मला समजलं नाही, हे जवळ समजावून सांगा. हे आपण शाळेमध्ये विचारू शकत नाही. आणि जरी विचारलं तरी शिक्षक म्हणजे हवं तेवढं रिस्पॉन्स देऊ शकत नाहीत. कारण तेवढा टाईम पण नसतो त्यांच्याकडे. आणि ऑनलाईन क्लासमध्ये आपण कधी पण किती पण जाऊन विचारले तरी ते सांगतात. आणि अशी भीती पण नसते मनामध्ये की मी डाऊट विचारला तर मला कोणी हसणार नाही किंवा असं म्हणणार नाही. तर असं एक मनामध्ये असं भीती पण नसते ऑनलाईन क्लासमध्ये. आणि आपण प्रत्येक डाऊट विचारू पण शकतो. ओके, ठीक आहे. अच्छा, मला सांग, आता 10वी नंतर पुढे जे पण शिक्षण घ्यायचंय त्याच्यासाठी गावामध्ये कॉलेजेस आहेत का, की बाहेर जावं लागतं गावातून? हां, म्हणजे गावामध्ये कॉलेजेस नाहीत. फक्त 11वी-12वीचं आहे, पण ते फक्त आर्ट्ससाठी आहे. आणि ते बाहेरगावी जावं लागतं 12वी नंतर. 10वी ओके, नंतर. ठीक आहे. ओके. आता माझे प्रश्न झालेत. आता मला तुला काही वेगळं मनोगत कॅमेरा ऑन कर, आणि तुझं कॅमेरा ऑन असणं महत्वाचं आहे. कॅमेरा का ऑफ ठेवलायस तू? सॉरी, मगाशी ते डिस्कनेक्ट झाल्यामुळे माझ्या लक्षातच नाही राहिलं कॅमेरा ऑन करायचं. अच्छा, ठीक आहे. मग तुझं काही मनोगत आहे, तुला व्यक्त करायचंय, किंवा काही सुधारणा सुचवायची असेल तुला तर सांग. सुधारणा सुचवायचं असं म्हणजे काही नाही, कारण सुधारणा आहे आपल्या क्लासमध्ये. आणि माझं मनोगत सांगायचं तर खूप आपले क्लासेस जे आहेत ते खूप म्हणजे विद्यार्थ्यांसाठी खूप म्हणजे चांगले आहेत. जे विद्यार्थी असं ट्युशन कोचिंग लावून फीज भरून जे शिक्षण घेतात ते तुम्ही फ्रीमध्ये देता. आणि जे विद्यार्थी असं पैसे देऊन क्लास करू शकत नाही त्यांच्यासाठी तर हा क्लास खूप म्हणजे एक यशाची गुरुकिल्ली म्हणू शकतो आपण. तर यशाची गुरुकिल्ली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी. आणि मला असं वाटतं की एखादं जे वृक्ष असतं त्याला म्हणजे तेव्हा त्याला मोठं होण्यासाठी किंवा त्याला अंकुरित होण्यासाठी ते अंधारातून प्रकाशाकडे जातं. तर त्या वृक्षाला ते
ते सगळं सहन करावं लागतं आणि ते तुम्ही जसं आम्ही जे ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी राहतो तर त्यांना जे सहन करावं लागतं ते तुम्ही ओळखलं आणि ज्या आमच्या व्यथा समजल्या तुम्ही जे आम्हाला नंतर 10वी नंतर जे स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात नंतर तर त्या स्पर्धा परीक्षेसाठी तुम्ही आतापासून तुम्ही आम्हाला तयारी करतात त्याच्याबद्दल खरंच खूप थँक्यू. आणि विद्यार्थ्यांना इतकं समजून घेता म्हणजे प्रत्येक सोल्युशन तुम्ही आम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन देता आणि जर केव्हा पण डाऊट विचारला तर प्रत्येक डाऊट तुम्ही आम्हाला इतकं छान समजावून सांगता त्याच्याबद्दल पण थँक्यू आणि आतापर्यंत जे म्हणजे तुम्ही किती वेळ रात्रीच्या वेळी पण मला येऊन शिकवत असतात म्हणजे असं विचार करत नाहीत की रात्रीच्या वेळी येऊन मला शिकवावं लागतं त्यांना प्रत्येक शिक्षकांच्या म्हणजे त्यांना पण काम नसतं तर ते सोडून तुम्हाला शिकवायला येतात आणि असं फ्री मध्ये तर आजच्या काळात कोण शिकवत नाही आणि तुम्ही फ्री मध्ये शिकवता त्याबद्दल खरंच पुन्हा एकदा तुमचे आभार. थँक्यू. थँक्यू सो मच स्नेहल बेटा. खूप छान उत्तरं दिलीस, व्यवस्थित दिली सगळी उत्तरं.